धरणीची आन तुला जीवाचं रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात रतू. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आलो आपण नळणी बुद्रुक तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणी. आपल्यासोबत आहे नळणी बुद्रुक गावातील प्रगतशील शेतकरी, त्यांचा आपण या ठिकाणी परिचय करून घेऊ. दादा, आपला परिचय द्या. चंपलाल सीताराम सिंगल, गाव नळणी बुद्रुक. मोबाईल नंबर सांगा आपला. 9764 70 0921. तर या ठिकाणी पाठीमागच्या वर्षी काकांनी त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये जवळपास सर्व कंपनी मिळून 40 पॅकेट कापसाची लागवड केलेली होती आणि 40 पॅकेटपैकी मैको कंपनीचं बाउन्सर हे जे वाण आहे, या वाणाचे 10 पॅकेट त्यांनी या ठिकाणी लागवड केली होती. आणि यावर्षी जमिनीची बाजू जर पाहिली आपण तर त्यांनी पाठीमागच्या वर्षीचा जो त्यांना रिझल्ट आला त्या तुलनेत यावर्षी 30 पॅकेट आतापर्यंत खरेदी केलेले आहे आणि 10 पॅकेट ते आता त्या ठिकाणी पुन्हा खरेदी करताय. तर जवळपास असं 10 पॅकेटवरून 40 पॅकेट त्यांनी त्या ठिकाणी खरेदी केलेली आहे. आता 10 पॅकेटवरून 40 पॅकेट जर त्यांनी लागवड करणार आहे यावर्षी, तर त्यांना मैको कंपनीचं बाउन्सर या वाणामध्ये नेमकं कुठल्या चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी वाटल्या ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. काका, यावर्षी मागच्या वर्षी 10 पॅकेट होते, यावर्षी 40 पॅकेट लागवड करायचं नियोजन आहे. हो, काय वाटलंय वाणामध्ये एवढं चांगलं की तुम्ही 10-40 पॅकेट लावायला? याचाला लय सोपं आहे. मजूर याला लय लवकर येतं मजूर याचाला. बर, हा, साऱ्या वाहनापेक्षा याचाला सोपं आहे. सगळ्या वाणापेक्षा वेचायला एकदम सोपं आहे. सोपं आहे याचाला. वजनदार कापूस आहे. वजनदार हे मला एकरी 18 क्विंटल कापूस झालाय. बापरे बाप, एका एकराला 18 क्विंटल कापूस झाला. हा. वा 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 वा. रोग प्रतिकार शक्ती कशी आहे वाणाची? रोगटी त्याच्यावर कमी आहे दुसऱ्या कापसापेक्षा. बर, चांगली व्हरायटी आहे. तुम्ही आता गेल्या वर्षी लावेल होतं, आता ते 40 पॅकेट लावून आलो. यंदा 40 पॅकेट लावणार 10 पॅकेट वरून. हा. बाकी शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही? बाकी शेतकऱ्यांना लावा, चांगलं आहे. याचा सोपं आहे. शेवटची बेन येचणी बी सोपं आहे त्याची. बर, शेवटची याचाला- वेचणी सुद्धा हा. सोपी गेली. हा, सोपं आहे. शेवटची बी येचणी चांगली व्हरायटी आहे. तर शेतकरी बंधूंनो, यावर्षी आपण पाहू शकतो ते यावर्षी सुद्धा जवळपास 50 पॅकेट लागवड करताय आणि 50 पॅकेट पैकी तब्बल 40 पॅकेट मैको कंपनीचं बाउन्सर हे वाण लावायची त्यांनी त्या ठिकाणी तयारी या ठिकाणी केलेली आहे. आता तर आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये मैको कंपनीचं बाउन्सर बागायती क्षेत्रामध्ये 4x2 5x1 या अंतरावर मैको कंपनीच्या बाउन्सर या वाणाची लागवड करावी आणि भरघोस उत्पादन घ्यावं. धन्यवाद. लढा रे तू